नमस्कार, हृदय गुंडेले आपल्या सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो. आपण आहोत आज अहमदपूर येथे. दिनांक 28 जून रोजी या ठिकाणी ग्रामीण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हरिदास राठोड सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा अहमदपूर मध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर मला सांगा सर की आपण ग्रामीण महाविद्यालय कोटग्याळ म्हणजेच वसंतनगर यातून आपण सेवानिवृत्त झाला. आपला कार्यक्रम हा अहमदपूर मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. काय सांगाल पुढं? कसं आहे की हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो भूगोल विषयाचे माझे जे विद्यार्थी आहेत त्यांनी तो आयोजित केलेला आहे. आणि माझे भूगोल विषयाचे BA चे MA चे MPhil चे PhD चे जे विद्यार्थी आहेत ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरले आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरही आहेत. आम्ही महाराष्ट्राचा जरी विचार केला किंवा मराठवाड्याचा जरी विचार केला तर अहमदपूर हे सेंटर ठिकाणी आहे. येण्या जाण्याच्या वाहतुकीची जर सोय पाहिली तर वसंतनगर मुखेड हे जरा मध्ये आहे, तिथे येण्या जाण्याची सोय होत नाही आणि सेंटर आहे. त्यामुळे मग इथे औरंगाबाद संभाजीनगरहून नेण्यासाठी किंवा सोलापूरहून नेण्यासाठी नागपूरहून नेण्यासाठी आणि हायवेवर असल्यामुळे आम्ही हे ठिकाण निवडलं. आपल्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. काय सांगाल? माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेबांचे संबंध माझे आजपासूनचे नाही आहेत. ते आमदारही नव्हते, जिल्हा परिषद सदस्य होते, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो आणि विशेष निवडणुकीपुरताच माझा त्यांचा संबंध नाही आहे. विद्यापीठाच्या प्राधिकरणावर पाटील साहेब MC मेंबर होते तेव्हा मी सिलेक्ट मेंबर होतो आणि तेव्हा आम्ही सोबत विद्यापीठाच्या बैठकीला जायचं, विद्यापीठाच्या बैठकीमध्ये सहभाग घ्यायचा. जे काही महत्वाचे प्रश्न आहेत आपल्या परिसराचे वगैरे त्यांनी प्रश्न मांडले तर आम्ही त्याला पाठिंबा द्यायचं आणि आम्ही प्रश्न मांडला तर समजा त्यांनी आम्हाला पाठिंबा देत गेलेत. तेव्हापासून जे माझे संबंध आहेत. आणि याच्या पलीकडे एक शिक्षणप्रेमी माणूस, शिक्षणाची आवड असणारा माणूस, आमदार असतानाही वर्गात बसून म्हणजे शिक्षणाची माहिती घेणारा माणूस, यामुळे ते आमच्या पुढचं फार मोठा आदर्श आहे. त्यामुळे मग मी त्यांच्या निवडणुकामध्ये सुद्धा बऱ्याचदा मी प्रचारासाठी आलो. त्यांची त्यांनी दखल घेतली असावी आणि उदगीरला वगैरे जर आले तर ते आवर्जून आमची आठवण करतात आणि भेट होते, बाहेरही भेट होते. आता तर ते मंत्री झालेले आहेत त्यामुळे आमच्या आयोजकांनी साहेबांना सांगितलं की राठोड सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे, अहमदपूरला घ्यायचा आहे. तर त्यांनी हौसेने सांगितलं की मला यायचं आहे आणि त्या पद्धतीने ते आले. त्यामुळे मला फार आनंद झाला की सामान्य मध्ये राहणारा माणूस, सामान्य व्यक्तीसाठी झगडणारा माणूस आणि माझ्यासारख्या एक सामान्य व्यक्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी आलं, मला फार मोठं वाटतं. सर मला सांगा, आपली सेवा ही किती वर्ष झाली आणि आपल्या मार्गदर्शनाखाली किती विद्यार्थी हे PhD प्रदान झाले? मी 1985 ला प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो आणि श्री हवगी स्वामी महाविद्यालय उदगीर येथे मी भूगोल विषयाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो आणि त्यानंतर प्रमोशन होतो मी प्रोफेसर पदापर्यंत तिथे गेलो. व्हाईस प्रिन्सिपाल सुद्धा तिथे होतो मी. तिथं रिसर्च सेंटर आहे, रिसर्च सेंटरचा प्रमुख म्हणूनही मी श्री हवगी स्वामी महाविद्यालयामध्ये काम केलं आणि श्री हवगी स्वामी महाविद्यालयामध्ये मी एकूण 33 वर्ष सेवा दिली. आणि त्यानंतर मग प्राचार्य म्हणून ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर कोटग्याळची जाहिरात आली आणि तिथे मी जाहिरातीनुसार इंटरव्ह्यूला गेलो, मुलाखत झाली आणि माझं तिथे निवड झाली आणि मला 8 वर्ष प्राचार्य पदाची काम करण्यासाठी मला तिथे मिळाली. तर एकूण 33 आणि 8 41 वर्ष जवळपास, 2 महिने कमी होतात, एवढी माझी टोटल सेवा आहे. PhD चे जे विद्यार्थी आहेत माझे एकूण आता 1 सबमिट झालेला आहे, त्यासहित 25 विद्यार्थी माझे PhD चे होतात. श्री हवगी स्वामी महाविद्यालय उदगीर येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं MPhil चं केंद्र होतं आणि त्या ठिकाणी माझे MPhil चे विद्यार्थी बरेचसे बाहेर पडले. त्यानंतर बाहेरचे जे काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठामध्ये MPhil करणारे विद्यार्थी त्यांचाही मी मार्गदर्शक राहिलो. असे एकूण 76 विद्यार्थी MPhil चे बाहेर पडलेले आहेत आणि 25 विद्यार्थी PhD चे बाहेर पडलेले आहेत. सांगा, आज सर रिटायरमेंट होत आहेत, सेवापूर्ती सोहळा आज त्यांचा आयोजित करण्यात आलेला आहे. एवढा मोठा कार्यक्रम झाला, काय सांगाल? छान झालं, सगळ्यांचं धन्यवाद, आभारी मानतो सर. खूप चांगला कार्यक्रम झाला. यामध्ये बरेचसे विद्यार्थी सारे आहेत, परंतु नितीन देशमुख हे लीडवर राहिले, VR राठोड लीड घेतले, कानवटे आहेत, सारे बरेचसे विद्यार्थी आहेत म्हणजे यातील लोकलचे आहेत, त्यांनी लीड घेतली. यांना प्राचार्य DG माने सर यांचं मार्गदर्शन होतं
आणि प्राचार्य म्हणून जे इथे आलेले वाघमारे सर होते, व्यंकट पवार सर प्राचार्य होते, यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी काम केलं आणि यांनी सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं, याचा मला फार मोठा अभिमान वाटतो. नक्कीच. तसेच आपण या ठिकाणी राठोड सरांची कन्या आहे, ती आहे डॉक्टर आहे, ती यवतमाळमध्ये आहेत आणि ती यवतमाळवरून या ठिकाणी आज केवळ सेवापूर्ती सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले. आज पप्पा तुमचे सेवापूर्ती सोहळ्याचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं, आज त्यांनी रिटायरमेंट घेतलेलं आहे, काय सांगा? नक्कीच आज आमच्या परिवारासाठी खूप भावनिक आणि कौतुकाचा क्षण आहे. आज माझे बाबा इतक्या वर्षाच्या सेवेनंतर रिटायरमेंट घेत आहेत. आता मी आशा करते की पुढचं इनिंग त्यांनी रिलॅक्स राहावं, आराम करावं आणि आता स्वतःसाठी टाइम काढावा. नक्कीच. तर या ठिकाणी त्यांचे जावई देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत. काय सांगाल सर, आज सेवापूर्ती सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन केलं, तुमचे सासरे रिटायरमेंट होत आहेत, काय सांगाल? आता आज त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे, त्याबद्दल त्यांना आरोग्य लाभो आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा. नक्कीच. या ठिकाणी नातू देखील उत्सुक आहे आणि कारण या सेवापूर्ती सोहळ्याला हा उपस्थित आहे, काय सांगशील बेटा? सगळं चांगलं झालं, नानाचं हॅपी रिटायरमेंट. आता इथून पुढे हे आजोबा हे तुमच्या सोबतच राहतील, काय सांगशील? जास्त टाइम मिळाला. ओके. नक्कीच या ठिकाणी आज सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं राठोड सरांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अहमदपूर येथे गौरव करण्यात आलेला आहे आणि या गौरव करण्याचं आयोजन या अहमदपूरकरांनीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील भूगोल प्रेमीने या ठिकाणी केलेलं आहे, असं या ठिकाणी माहिती भेटलेली आहे. तर मंडळी, असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर, लातूर.